गाइस, आपल्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। खूप दिवसानंतर व्लॉग बनवते। आज व्लॉग बनायचं हेच रिझन आहे की आज आमची शॉपिंग होणार आहे बिकॉज आम्ही जाणार आहोत उद्या पिकनिकला। तो त्याच्या अगोदर मी जाणार आहे साई पालखीला। सो आज आमच्या भांडूपची साई पालखी निघणार आहे। तर भेटूयात आपण। आता मी रेडी होते, रेडी झाले की आपण लगेच निघूयात। गाइस, मी आता रेडी झाले तर आता मी निघाले। सुनील काका पण सोबत येते तर आपण सोबत निघणार आहोत। गाइस, मी आता बाहेर पडले, सुनील काका पण येतातच आहेत। तर आपण निघूयात साई पालखीला। आज भांडूप साईमय होणार आहे तर दाखवतो तुम्हाला आमच्या भांडूपची पालखी। तर सुनील काका पण येतातच आहे। खूप छान असते आमची साई पालखी। मी पण आज फर्स्ट टाइम चालले आहे। मी असं जाते पण मोस्टली माझ्या जॉबमुळे मला टाईम नाही भेटत। आज मी टाईम काढला आहे, आज मी सुट्टी टाकले तर सुनील काका पण येत आहेत। तर आता आपण निघूयात साई पालखीला। तर गाइस, आता आम्ही ते लोकेशनवर पोहोचलो आहे बट अजून पालखी निघाली नाही आहे। आम्ही लवकर आलो आहे थोडं। आम्हाला वाटलं पालखी गेली असेल बट अजून पालखी गेली नाही। तर बघत आपण पालखी दाखवते। ही पालखी इथून येणार, निघणार ही बाबांचा ट्रक। पालखी निघाले। मंदिरामध्ये पालखी गेले। तिथून आता आपण थेट जाणार आहोत ठाण्याला चालत छोट्या शिर्डीला। आपल्याला ऋषिकेश पण भेटला आहे इथे, तो पण ब्लॉग काढतोय। सो आता आपण इथे आलो, पुढे बँजो आहे। आपण आता थोड्या वेळात निघूया। पालखी आता थोड्या वेळ बाहेर निघेल मंदिरातून। तर गाइस, मंदिरातून पालखी बाहेर पडल्या। आता इथून सुरू पदयात्रा ते ठाण्याला प्रस्थान करणार वर्तक नगरला। मग तिथून ते डायरेक्ट शिर्डी, बट मी जाणार आहे वर्तक नगर साईबाबा शिर्डीपर्यंत।
लागतोय बाबा, फोन नको करू, थांब जरा. साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथ. तर गाईज आता मंदिरात चालली आहे पालखी. एक मिनिट जरा. इकडून ये रे. आता श्री साई भजनमधून पालखी निघाली आहे मंदिरातून. ही पालखी इथे येते.
प्रोग्रामला पोहोचलोय. खूप क्राऊड झालाय, खूप पब्लिक आलाय. आपल्यासोबत ब्लॉगर ओंकार बाईट पण आलाय. हे मोठे ब्लॉगर आहेत. यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ओंकार बाईट. आता इथून पालखी निघते. आता इथून पालखी डायरेक्ट ईश्वर नगरला जाणार आहे. आमची पालखी पोहोचले भांडूप साईडला आणि आता आपल्याला भेटला माझा फ्रेंड स्वप्निक. तो पण येतो आपल्यासोबत. वर्तक नगर तर आता आम्ही आलो हॉलमध्ये. इथे आरती होणार आहे. पालखी निघाले. तसाच साईडचा प्रसाद पण मी घेतला. पालखी निघाले आता. ऋषी आता आपण डायरेक्ट पालखी निघाली. लवकर त्याला अजून खूप चालायचं आहे. अजून भांडूप मधून पालखी निघाली नाही. आता निघाले पालखी. आता आम्ही मुलुंडला पोहोचलोय. पालखी आहे मागे. आम्ही पुढे पुढे चालतो का खूप गर्दी आहे. पूर्ण भांडूप आले आज. पूर्ण भांडूप आमचा साईमय झालाय. खूप आनंद होत आहे आणि खरंच असं पायी चालत जाणं म्हणजे सुख आहे. काय बोलतो ऋषी? खूप आनंद होतो. इतका आनंद म्हणजे साई वारीला आपण जातोय तो आनंद असं शब्दात मांडू शकत नाही. तर आता आपण चाललोय. खूप पब्लिक आहे. तुम्ही बघू शकता खूप पब्लिक आहे. आता आपल्याला विशाल पण भेटलाय. तो पण चाललाय. तू पण चाललाय 7 दिवस? हो तो चाललाय 7 दिवस. मी वर्तक नगरपर्यंतच आहे. मग कसं वाटतंय तुला? तू चाललाय फर्स्ट टाइम चाललाय? नाही सेकंड टाइम चाललाय. मग कसं फील कसं होतंय तुला की तू चाललाय? आता ऊन तर आहे एवढं. ऊन तर खूप आहे. काळा अजून काळा होणार आहे. होणार आहे. तिकडपर्यंत येऊस तर सुकून जाणार.
नीट व्यवस्थित जेव तिकडे जेवण तर खूप भेटणार आहे. खूप भेटणार जाडबीड होऊन या. मग आता थेट वर्तक नगर तिथून डायरेक्ट कल्याणला. कल्याणच्या हॉलला थांबायचं. तिकडनं मग पुढे एक हॉल्ट असेल तिथे. चल ये ना पुढे. म्हणजे तिकडे काय काय करतात जरा सांग आमच्या ब्लॉगमध्ये. काय काय कशी साई पालखीची वारी होते, कसं नियोजन असतं. नियोजन म्हणजे आता आपल्याला मध्ये मध्ये थांबवतात. ओके. पहिलं आपल्याला ठाण्याला थांबवणार, तिथे हां. जेवण वगैरे करणार ओके. सगळे. मग त्या पुढे त्यांना थोडं 1 वाजता 7-7:30पर्यंत नाश्ता पण भेटेल. ओके. नाश्ता वगैरे करून मग परत आपल्याला चालायचं आहे. तिथनं चालून आपल्याला हॉल्टला जायचं आहे. मग तिकडे जाऊन आपल्याला जेवणच आहे. मला प्रसादी घेऊन ये. हां? मला प्रसादी घेऊन या. घेऊन येणार. चला गायस आता आपण चालू. तर आता आपण पोहोचलोय थोडं नाऊरच्या पुढे, जॉन्सन अँड जॉन्सनच्या पुढे. तर काका कसं वाटतंय चालून? 1 तास तरी जाईल आपल्याला. 1 तास. कसं वाटतंय, कसं फील होतंय? तुम्ही दरवर्षी जाता. तुला कसं फील होते ते सांगा. मला खूप छान वाटतंय. खूप म्हणजे होतं ना प्रसन्न. भरपूर मजा येते. अगदी शेवटपर्यंत खूप मजा असते पालखी. तुम्ही किती टाइम झाला, किती वर्ष झाले असे जाता? मला आता जवळजवळ झाली 17-18 वर्ष झाली असते ती पालखी. 17-18 वर्षांनी काका वर्तक नगरपर्यंत जातात. तुम्ही 7 दिवस का नाही जात? जायचो पूर्वी जायचो, पण आता काही एक कामाकडून काहीतरी एक अडचणी असतात. ते तर आहेच. प्रयत्न असेल की पुढे जाईल आणि ग्रुप असेल तर त्यामुळे अधिक मजा येते. खूप मजा येते. ग्रुप असले की खूपच मजा येते. हो. तर आमची परवा जाणार आहे पिकनिक मालवणला. मग झाली का तुमची पॅकिंग? पॅकिंग अजून तशी काही नाही आहे. सुरुवात चालू आहे थोडी थोडी. सामानाची जमा वगैरे होते. जर लागणारं साहित्य आम्हाला ते पण घेतलेलं आहे आपण सोबत. आता बघू कसं होते नियोजन. तर आता आपण चाललोय चालत वर्तक नगरपर्यंत. आता आपण पोहोचलोय भारत पेट्रोल पंप. भेटूयात आपण तिथे कामगार हॉस्पिटलच्या इथे पोहोचलो. आता आपण इथं पोहोचलोय, छोट्या सिटीमध्ये पोहोचलो. तर अजून पब्लिक येतच आहेत. फायनली आम्ही इथे पोहोचलो वर्तक नगरला. आणि पण स्टिक घेतले. खूप भारी वाटते. एवढं भांडूपवरून ते छोटा सिटीचा प्रवास खूप भारी झाला. पालखी अजून मागेच आहे, आम्ही पुढे आलो सर्व. पालखी पण आता थोड्या वेळात येईल. मग इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. फायनली आपण पोहोचलोय. तुम्हाला तिथे बघायला जाणार. तुला काही अरे इथे सांगा. कारण नंतर गर्दी वाढेल. नाही लाईन आहे. अरे ते फक्त साई बाबांची पूर्ण लाईन लावल्या.
आपली पालखी आली आहे. आता आम्ही आतमध्ये आलोय गाभाऱ्यात. हा यांच्यासोबत आखी राहायचं असेल ना तर यांच्या साखीतच चालावं.
मेरे आगे वाला क्या कर रहा था उसकी वजह से उसकी वजह तो नहीं होता। तर गाईज आता मी घरी चालले बिकॉज माझ्या फोनची चार्जिंग संपलेली आहे. श्रवण पण भेटला आपल्याला, गबऱ्या आमऱ्या पण भेटलाय. हाय गबऱ्या, हाय कर आमऱ्या. मग ब्लॉग बनवलाय मी. आमऱ्या माझ्या ब्लॉगमध्ये या. आमऱ्या चाललाय 7 दिवस शिर्डीला पायी चालत. प्रसाद घेऊन ये बाई. हो काय आता आम्ही निघालो. यश आहे, ऋषिकेश आहे, श्रवण आहे. चार्जिंग पण माझी लो आहे तर घरी जाऊनच मला बाकीचा ब्लॉग चालू आहे. तर गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्याच्या आधी तुम्हाला एक दाखवते. बाय.